नमस्कार. आज मैत्रिणी आल्या होत्या, आत्ताच सोडून आले सगळ्यांना. खूप बरं वाटलं. तुम्हाला सांगते, ठरवलेलं की खूप छान आम्ही असं गेम वगैरे खेळू वगैरे, पण असं झालं की त्यांचं येणं खूप अचानक झालं. दोघी तिघींना प्रॉब्लेम होता. नंतर ते पोस्टपोन होऊच शकत नव्हतं. मग घाईघाईत हा दिवस घेतला आम्ही. म्हटलं हरकत नाही, त्या आल्या बस झाल्या, नंतर आपण प्रोग्राम वगैरे काही हरकत नाही. घाईघाईत पण खूप छान झालं, मस्त झालं. त्यांच्यासाठी सकाळपासून करत होती, पण अजिबात थकल्यासारखं वाटत नव्हतं. खूप छान वाटत होतं. खरंच मैत्रिणी हव्यात लाईफमध्ये, मैत्रिणी हव्यात. कशाही अक्षरशः खरंच सांगते, ताप आला आणि अक्षरशः अंगावर घेतलं आहे समजा, आणि पटकन एखादी गोळी घेतली, पॅरासिटामॉल घेतली आणि पटकन आराम पडला. अशी मैत्रीण असते. काही अडचण सांगा, अगदी म्हणजे अडचणीला उभी तर राहतेच, पण त्या अडचणीवरती उपाय पण सांगते. तर मैत्रिणी खरंच खूप छान असतात. मैत्रिणी म्हणजे मैत्रिणी असतील तरच आपण छान, म्हणजे आपलं कुठलाही प्रॉब्लेम, कुठलंही काय आनंदात घालवू शकतो. एक अगदीच असं कंटाळा आला आहे घरात वगैरे काय, आणि अगदी त्यांच्यामध्ये एक अर्धा तास जाऊन आलात ना, तर खूप बरं वाटतं. खूप म्हणजे अगदी खरंच ते म्हणतात ना, एखाद्या औषधासारखं. खरोखर कधी कधी डॉक्टरकडे जायची गरजच नाही लागणार. असं थोडंसं त्यांच्यात जाऊन या, गप्पा मारून या, बोलून या, आपलं हळू जड सांगून या. त्यांचा बघा कधी उशिरा फोन, असं आपण नेहमी आम्ही मैत्रिणींना फोन करत नाही. नातेवाईकांना तरी आपल्याला आठवणीने फोन करावा लागतो की बाबा आज याला फोन नाही केला तिला, पण मैत्रिणींना फोन करायची गरज नाही लागत. आणि जेव्हा फोन करू तेव्हा त्याच पद्धतीने आणि तेवढ्याच ताकदीने बोलतो. असं अरे फोन केल्यानंतर काय तू कुठे होतीस, एक फोन नाही वगैरे, असं कधीच वाद नाही. जेव्हा आठवण येईल तेव्हा फोन करायचा, आणि जेव्हा भेटू तेव्हा सारखंच, जेव्हा बोलू तेव्हा हां बोल, काय चाललंय, कसं, बरी आहेस ना, तू आधी तुझं सांग, मी असं सगळं असतं. खरंच खूप बरं वाटतं मैत्रिणी. चला आपण बघ, तुम्हाला दाखवते आल्यानंतर वगैरे काय कसं काय ते. आणि खरंच एखादी मैत्रीण ठेवा, अगदी जास्त नाही तरी एखादी ठेवा, की आपलं मनाच्या कप्प्यातलं सांगणारी, विश्वासातली. काही आपण सांगू आपल्याला म्हणजे एक इलाज सांगेल म्हणा, किंवा इलाज काही नाही सांगितलं तरी आपलं दुःख मनाने ऐकून घेईल, त्याच्यावरती फुंकर घालेल, किंवा असं, म्हणजे अशी एक मैत्रीण हवी आहे की काही सांगा, काही बोला, काही मागा, काही करा, काहीच नाही तिथे, म्हणजे काही अडचण नाही. अशी एखादी मैत्रीण करा, खूप बरं वाटतं. म्हणजे जर मैत्रीण जिला मैत्रीण आहे ना, तिचं लाईफ मस्त, असं मला तरी वाटतं. हे बघा, सगळे गिफ्ट पॅकिंग करून ठेवलेत. मैत्रिणी येण्याची तयारी चालली आहे. आणि तयारी बघा, शिरा केलाय. हा बघ, थांब रे. हे बघा, मिसळ पुणेरी बनवली आहे, त्यामुळे आपल्याला पोहे बनवायला लागले. आणि सगळं घर वगैरे व्यवस्थित आवरून घेतले सगळं. हे बघा, या कोबीच्या वड्या बनवल्या. दरवेळेला कोथिंबीर वडी, म्हटलं काहीतरी नवीन. आता मैत्रिणी आल्या तेव्हा मी खूप एक्साईट होते. मला काही सुचलंच नाही की व्हिडिओ करायचा वगैरे. आता हे सगळं तुम्हीच बघा काय चाललंय ते. प्रकाश आहे ना त्याच्यात असते. पोहे असतात. नागपूरला पण असते. बोला लावतो व्हिडिओ.
स्वप्नाने केले नाही मी काहीच नाही मग कोणी करते पण खूप सुंदर केली. ए झालंय चांगलं, पण काय मग म्हटलं सारखी सारखी कोथिंबीर वडी काय म्हणून मग कोबीची वडी केली. नाही, आता नाही, ऑपरेशन झालं. कोण खात नाही नसतं म्हणून. नाही पण सगळ्याच आणि मग येतो ना शिरा आहे ना हा. काढायला. चालेल चालेल चालेल. मग तिखट नाही तिखट बिलकुल नाही. हा ये ना आमच्याकडे बसायला लावून दे. अडवाय समोर नाहीये ना लगेच. आपला आवाज केवढा आहे असू दे ना, काय होतंय. अगं आपण ते रोज गुजराती जो असतो ना तो भयानक दोघी रिक्षांचा आहे ना मिळेल ना खालून लगेच. एकमेकींची मांडीवर बसून जाऊया काय मग मी मोठी आहे ना, मोठी आहे. छोटीशी मला दिलेलं आहे नाही काय असं माहिती एंट्रन्स वरून घराचं कळतं. फक्त हे डी आहे बाकी सगळे छान एकदम सुंदर सुंदर बाय व्हिडिओ जा तू सावकाश. सावकाश. तुम्हाला उत्सुकता असेल की गिफ्ट काय दिलं, तर हे असं छोटंसं टिफिन दिलं. चला आता बघूया. मसाला पाव म्हणजे चीज काय ते मुलालाच माहिती, तो बनवणार आहे आज. मसाला पाव आणायचा, असा पाव मिळतो. आणि इतकं असं माझ्याकडून त्याने गार्लिक सोलून घेतलं, ते आता तो कापतोय. मी म्हटलं हे घ्या, विचारलं मी केलं म्हणून झालं मलाच बनवायला लागेल, त्यापेक्षा तो काय बनवतोय बघूया. हे पनीर आहे, पनीरला मीठ आणि आपलं आलं लसूण वगैरे लावून थोडं फ्राय करून दिलं मी त्याला. आणि हे बटर पातळ करून त्याच्यामध्ये गार्लिक हे केलं आहे त्याने. आणि आपलं काही चिली फ्लेक्स वगैरे टाकलं आहे त्याच्यात. आणि आता हे असे ते मसाला पाव आणला तो असं कापून त्याच्यामध्ये त्याने हे पूर्ण बटर वगैरे ते गार्लिक बटर केलेलं ते सगळं टाकलं, वरून टाकलं आणि आतमध्ये हे सगळं पनीर भरले. आता हा एवढा चीज आहे किसलेला, तो सगळा भरता येतो. आणि हे सगळं आत्ताच्या मुलांसाठी ठीक आहे. आता हे 1.5 मिनिटासाठी ओव्हनमध्ये ठेवायचं. पूर्ण सगळं असं मस्त चीज वगैरे भरून झालेलं आहे. हे बघा कसं तयार होऊन आले, मस्त सगळं चीज मेल्ट झाले, खूप छान लागतं. टाइमपास वगैरे असं कधी घरात असलात, काही संध्याकाळचं वेगळं काय करता खाता आलं तर हे छान आहे. टेस्टी आहे, टेस्टी असणारच हे सगळं आहे. तर व्हिडिओ बघितली, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एखादी मैत्रीण करा, बरं वाटेल, छान वाटेल. नमस्कार.